Good evening, students. Today is Wednesday and our English online lecture. Do you remember which page we have completed at our last period? Page number 21 we have completed. Now, today we will start page number 22, Sentence Board. Open your textbook and listen to me. Using words in the neighboring boxes, try to make as many meaningful sentences as you can. म्हणजे शेजारच्या बॉक्सेसमधले शब्द वापरून जेवढे अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला बनवता येतील तेवढे बनवा. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून त्यांनी 3 वाक्य दिलेली आहेत. दे जम्प डाऊन, म्हणजे त्या बॉक्समधले शब्द घ्यायचे आहेत आणि वाक्य बनवायचे. दे जम्प डाऊन म्हणजे त्यांनी खाली उडी मारली. हॅज शी सॉल्व्ड पझल्स, पझल्स म्हणजे कोडी, तिने कोडी सोडवली का. यू कॅन डू इट, तुम्ही ते करू शकता. आता प्रथम आपण बॉक्समधले शब्द वाचणार आहोत. डीड, डज, डू, कॅन, विल, हॅव, हॅज. डीड हे भूतकाळाचं सहाय्यक क्रियापद आहे. डज आणि डू ही वर्तमान काळाची सहाय्यक क्रियापदे आहेत. कॅन हे पण वर्तमान काळाचं सहाय्यक क्रियापद आहे, अर्थ शकणे. विल हे भविष्यकाळाचं सहाय्यक क्रियापद आहे. हॅव आणि हॅज हे वर्तमान काळाचं सहाय्यक क्रियापद आहे. ही दोन आणि त्यांचा अर्थ होतो हॅव आणि हॅजचा आपल्याकडे असणे. दे, आय, इट, यू, ही, शी आणि व्ही ही सर्व आहेत सर्वनामे, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोनाउन्स म्हणतात. दे म्हणजे ते, आय, मी, इट म्हणजे ते. इट एकवचनी नामासाठी वापरतात आणि ते अनेकवचनी. यू तू किंवा तुम्ही, ही तो, शी ती आणि वी म्हणजे आम्ही. तिसरा रो पहा. जम्प्ड, फ्लीव, ट्राईड, वेक, सिंग, रीड, सॉल्ट. आता इथे सगळी क्रियापदं दिलेली आहेत. जम्प, बहुतेक क्रियापदं भूतकाळाची आहेत. जम्प्ड उडी मारली, फ्लीव उडाले, ट्राईड प्रयत्न केला, वेक आणि सिंग ही 2 वर्तमान काळाची सहाय्यक क्रियापदे आहेत. वेक म्हणजे जागा होणे आणि सिंग म्हणजे गाणे. रीड वाचणे आणि रीडचा भूतकाळ रेड होतो, स्पेलिंग तीच राहते, अर्थ वाचले. सॉल्ट म्हणजे सोडवले, भूतकाळाचं क्रियापद, मुख्य क्रियापद आहेत ती. तर शेवटचा रो बघा. डाऊन, अवे, अप, हार्ड, सॉफ्टली, बुक्स, पझल्स. डाऊनचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे, खाली. अवे दूर, अप वर, हार्ड कठीण, सॉफ्टली हळुवारपणे, बुक्स पुस्तके आणि पझल्स कोडी. तर 3 वाक्ये वरती त्यांनी एक्झाम्पल म्हणून दिलेले, त्यात एक प्रश्न आहे. अजून आपण काही ह्या बॉक्सवरून वाक्य किंवा प्रश्न तयार करू शकतो. जर आपण पहिल्या रोमधल्या शब्दांनी म्हणजे सहाय्यक क्रियापदांनी सुरुवात केली तर ते प्रश्न होतील आणि आपल्याला शेवटी प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. आणि जर आपण दुसऱ्या रोमधल्या शब्दांनी सुरुवात केली तर सर्वनामाने सुरुवात होईल वाक्यांची, तर ते साधी वाक्य होतील, प्रश्न होणार नाही. याचा अभ्यास मी तुम्हाला पाठवते, तो तुम्ही लिहून मला फोटो पाठवायचा. आता मी फक्त सराव घेते की कोणकोणती वाक्य आपल्याला करता येतील. ठीक आहे. विल यू सिंग सॉफ्टली, आपल्याला विलने प्रश्न बनवता येईल सहाय्यक क्रियापदापासून. विल यू सिंग सॉफ्टली म्हणजे तू हळुवारपणे किंवा छान गाऊ शकतोस का. सेकंड, वी ट्राईड हार्ड, वी
ट्राईड हार्ड म्हणजे आम्ही कठीण प्रयत्न केले. हॅज इट फ्ल्यू अवे, सहाय्यक क्रियापदाने प्रश्न तयार होईल. हॅज इट फ्ल्यू अवे म्हणजे ते उडाले का दूरवर. पुढचा प्रश्न आपल्या सहाय्यक क्रियापदाने करता येईल. डज ही रीड बुक्स, डज ही रीड बुक्स, तो पुस्तके वाचतो का. आणि अजून आपल्याला वाक्य बनवता येईल. वी हॅव ट्राईड हार्ड, वी हॅव ट्राईड हार्ड म्हणजे आम्ही खूप कठीण प्रयत्न केले. तसेच आपल्याला सरळसुद्धा वाक्य बनवता येतील पहा मुलांनो. म्हणजे दुसऱ्या रोपासून सुरुवात करा. दे जम्प डाऊन म्हणजे त्यांनी खाली उडी मारली. आय ट्राईड हार्ड असं आपल्याला घेता येईल म्हणजे मी खूप कठीण प्रयत्न केले. इट फ्ल्यू अवे ते दूरवर उडाले. यू वेक अप तू उठलास हे वाक्य बनवता येईल. ही सिंग्स सॉफ्टली, शी रीड्स बुक्स असे करता येईल. वी सॉल्व पझल्स अशी भरपूर वाक्य आपल्याला या बॉक्सवरून तयार करता येतील. मी तुम्हाला काही वाक्य पाठवते ती तुम्ही लिहून मला फोटो पाठवायचे. ठीक आहे. आता खाली त्याने लिहिले राईट डाऊन एनी 5 ऑफ द सेंटेन्सेस यू मेक. कोणतीही 5 वाक्ये जी तुम्ही बनवली ती लिहा. जास्त लिहिली तरी काही हरकत नाही. रिमेंबर पिंक बॉक्स बघा. द फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्स इज ऑलवेज अ कॅपिटल लेटर म्हणजे कोणत्याही वाक्याचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल काढायचं असतं. युअर सेंटेन्सेस विल एंड विथ आयदर अ फुल स्टॉप ऑर अ क्वेश्चन मार्क म्हणजे तुम्ही जी वाक्य बनवली आहेत त्यांचा शेवट कसं होईल. एकतर फुल स्टॉपने होईल पूर्णविरामाने किंवा क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाने. प्रश्न असेल तर प्रश्नार्थक चिन्ह. खालचा ग्रीन बॉक्स बघा. प्रोनाउन्स. प्रोनाउन्सचा अर्थ मी मगाशी तुम्हाला सांगितला. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. रीड द वर्ड्स इन द सेकंड कॉलम. दुसऱ्या कॉलममध्ये शब्द वाचा. कोणते आहेत. दे, आय, इट, यू, ही, शी आणि वी. रीड द वर्ड्स इन द सेकंड कॉलम ऑफ द सेंटेन्स बोर्ड म्हणजे वाक्यांचा हा जो बोर्ड आहे त्यातल्या सेकंड कॉलममधले आपण शब्द वाचले. दे आर कॉल्ड प्रोनाउन्स. त्यांना प्रोनाउन्स असे म्हणतात. प्रोनाउन्स म्हणजे मराठीमध्ये सर्वनामे. प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट स्टँड फॉर नाउन्स. तर सर्वनामे म्हणजे काय असतं तर नामांविषयी किंवा नामांसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात. ठीक आहे. म्हणजे प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट स्टँड फॉर नाउन्स म्हणजे सर्वनामं ही नामांसाठी वापरली जातात. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे आणि नाउन्स म्हणजे नामे. दे आर यूज्ड वेन वी नो व्हॉट नाउन्स वी आर टॉकिंग अबाउट. सर्वनामं तेव्हाच वापरली जातात जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपण कोणत्या नामाविषयी बोलतो. मुलाविषयी बोलत असू तर आपण ही हे सर्वनाम घेणार. मुलीविषयी बोलत असू तर आपण शी हे सर्वनाम घेणार. आपण आपल्या सर्वांविषयी बोलत असू तर वी. स्वतःविषयी बोलत असू तर आय. तुझ्याविषयी दुसऱ्या कोणाविषयी बोलत असू तर यू. आणि जास्त लोकांविषयी बोलायचं असेल तर दे. लिस्ट द इंग्लिश प्रोनाउन्स. तर इंग्रजी प्रोनाउन्स पुढे दिलेली आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट अँड दे. वन बिलो द अदर. राईट इक्वेलेंट प्रोनाउन्स इन युअर मदर टंग अगेन्स्ट इच. त्याने सांगितले की एकाखाली एक इंग्रजी प्रोनाउन्स तुम्ही लिहा सर्वनामे आणि त्याला मराठीत तुमच्या भाषेत काय म्हणतात. मदर टंग म्हणजे तुमच्या मातृभाषेत काय म्हणतात ते त्याच्यासमोर लिहा. आय म्हणजे मी, वी आम्ही, यू तू किंवा तुम्ही, ही तो, शी ती, इट ते आणि दे म्हणजे पण ते. पण इट एक वचनी आणि दे अनेक वचनी. कम्पेअर देम आणि त्यांची तुलना करा म्हणजे इंग्रजी सर्वनामे आणि मराठी सर्वनामे. डिस्कस व्हॉट यू नोटीस आणि काय त्यांच्यात तुम्हाला फरक दिसतोय किंवा काय वेगळापणा जाणवतोय याच्यावर चर्चा करा. इथे हे पेज आपलं संपते. पेज नंबर 23ला आपण सुरुवात करूया. 1.7 मला वाटतं की ह्या युनिटमधला हा शेवटचा पार्ट आहे.
1.7. ठीक आहे. धड्याचं नाव आहे, द नेम ऑफ द लेसन इज आर यू अ DIY किड. आर यू अ DIY किड. किड म्हणजे लहान मूल, आणि तुम्ही DIY किड आहात का? DIY म्हणजे हा शॉर्ट फॉर्म आहे. D म्हणजे डू, I म्हणजे इट, आणि Y म्हणजे युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतः करा. म्हणजे तुम्ही स्वतःची कामे स्वतः करणारे विद्यार्थी किंवा लहान मुले आहेत का? फर्स्ट आय एम गोइंग टू रीड. लिसन केअरफुली. वेन यू वेर व्हेरी यंग, युअर पॅरेंट्स ऑर other grown-ups did everything for you. They fed you, washed you, dressed you, and took you around. But things must have changed since then. Now that you are nearly 11, you must have learned to do many things all by yourself. Now you are a do it yourself means DIY kid. Right? Here's a list of some things an 11-year-old child should be able to do. And never mind if you can't do some of these things as 8. There's a whole year for you to learn these things. You will enjoy them. So लेट्स बिगिन अवर काउंट. त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे वेन यू वेअर व्हेरी यंग. यंगचा अर्थ तरुण असा पण होतो आणि लहान असाही होतो. जेव्हा तुम्ही खूप लहान होता, म्हणजे पहिली दुसरीला असाल, आता तुम्ही 6th स्टँडर्डला आहात ना, पहिली दुसरीला जेव्हा तुम्ही होता, युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोनअप्स डीड एव्हरीथिंग फॉर यू. जेव्हा तुम्ही लहान होता, पहिली दुसरीला किंवा त्याच्याही आधी, तेव्हा तुमचे पालक किंवा इतर घरातील मोठी माणसे, आजी आजोबा, ताई दादा, तुमची सगळी कामं करत असत. दे फेड यू, ते तुम्हाला भरवायचे. आजी तुम्हाला भरवायची, आई भरवायची, बाबा भरवायचे. वॉश्ड यू, ते तुम्हाला आंघोळ घालायचे. ड्रेस्ड यू, ते तुम्हाला कपडे घालायचे. अँड टूक यू अराउंड, आणि तुम्हाला आजूबाजूला किंवा शेजारी वगैरे फिरायला न्यायचे. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. पण तेव्हापासून आतापर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्या. आता तुम्ही मोठे झाले आहात. ठीक आहे. नाव दॅट यू आर नियरली 11, आणि आता तुम्ही जवळजवळ 11 वर्षाचे आहात. काही मुलं लहानही असतील, 11पेक्षा 10 वर्षाचे असतील, पण 6वीला जेमतेम 11 वर्षाची मुले असतात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. तर आता बरीचशी कामं, म्हणजे स्वतःची बरीचशी कामं तुम्ही स्वतः करायला शिकला असाल. ठीक आहे. नाव यू आर अ डू इट युअर सेल्फ. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता तुम्ही डू इट युअर सेल्फ. डूचा D, इटचा I, आणि युअर सेल्फचा Y, म्हणजे DIY किड आहात. म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणारी मुले आहात. राईट? बरोबर. हिअर्स अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अन 11-year-old चाइल्ड शूड बी एबल टू डू. आता खाली त्यांनी काही कामांची यादी दिलेली आहे की 11 वर्षाची मुलं ती कामे साधारणपणे करू शकतात. And never mind if you can't do some of these things as 8. आणि तरीसुद्धा तर ती कामांची जी यादी आहे त्यातील बरीचशी कामं तुम्ही करू शकता. आणि समजा काही कामं तुम्ही करू शकत नसाल तर काही हरकत नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. There's a whole year for you to learn these things. आणि आत्ताची तुमची 6वीची इयत्ता सुरू झाली, 2 महिने झाले. ठीक आहे. तर अजून पूर्ण वर्ष आहे 6वीचं वर्ष संपण्यासाठी. तर पूर्ण वर्षात जी कामं पुस्तकात दिलेली तुम्हाला जमत नाहीत ती तुम्ही शिकून घेऊ शकता. यू विल एन्जॉय देम.
आणि ते शिकण्यात तुम्हाला मजा वाटेल. सो लेट्स बिगिन अवर काउंट. तर चला आपण आपली कामे कोणती आहेत ती पाहूया. कोणती कामं खाली दिली आहेत त्याचा आनंद घेऊया. फर्स्ट दिले, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता का? स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता का? आता करोना सुरू आहे, माहिती आहे तुम्हाला. करोना महामारीमुळे बाहेर तर तुम्ही जातच नसाल, आणि जरी गेलात तरी मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंग ठेवून, म्हणजे ठराविक अंतर ठेवून इतरांशी वागत असाल, बोलत असाल, मास्क लावूनच बाहेर पडत असाल. घरात आल्यानंतर हात चांगले साबणाने धुवायचे, पाय धुवायचे. ही सगळी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. हे तुम्ही आता पाळत असाल. मग तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेऊ शकता का? इथे काही पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत. आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. ट्रिम म्हणजे कापणे. मी माझी नखे नियमितपणे कापतो. डू यू, तुम्ही कापता का स्वतःची नखे नियमितपणे? आता शाळा सुरू असताना दर सोमवारी वर्ग शिक्षक नखं चेक करायचे, किंवा जे मॉनिटर्स ठेवलेले असायचे ती मुलं नखं चेक करायची. मग रविवारी तुम्ही नखं कापत होता आंघोळ झाल्यावर, बरोबर? तर तुम्ही स्वतःची नखं स्वतः कापू शकता का? आय टेक अ वॉश ऑन माय ओन. मी माझी स्वतःची आंघोळ स्वतः करतो किंवा करते. अ प्रॉपर वॉश, तुम्ही स्वतःची पूर्ण आंघोळ करू शकता का? आणि ती पण प्रॉपर म्हणजे परिपूर्ण, व्यवस्थित, छान आंघोळ करू शकता का? की फक्त अंगावर पाणी ओतायचं, साबण लावायचा भसाभसा आणि बाहेर यायचं? नाही. तर व्यवस्थित आंघोळ, स्वच्छ आंघोळ, पाणी ओतून, साबण, सगळ्या शरीराच्या सगळ्या अवयवांना साबण लावून, चांगलं घासून अंग, चेहरा सगळं स्वच्छ धुवून, परत पाण्याने स्वच्छ धुवून तुम्ही परिपूर्ण आंघोळ करू शकता का? आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स. आणि कानाच्या मागे धुणे. अंडर आर्म्स म्हणजे आपल्या काकेखाली स्वच्छता करणे. एल्बोज, आपले जे एल्बोज आहेत म्हणजे आपले हे काय कोपर आहेत, कोपर, हाताचे कोपर, याला एल्बोज म्हणतात. आपले नीज म्हणजे आपले ठोपर, हे स्वच्छ घासणे, धुणे, एक्सेट्रा. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आंघोळ करताना आपलं नाक, कान, डोळे स्वच्छ धुवायचे. डोळ्यांना साबण नाही लावायचा, फक्त पाण्याने डोळे स्वच्छ धुवायचे. नाक, कान, तोंड, दात पण स्वच्छ करायचे आंघोळ करताना. डू यू, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता का? अँड आय यूज इनफ वॉटर. आणि मी पुरेसं पाणी वापरतो. नॉट मोर नॉट लेस, म्हणजे जास्त नुसतं नळ चालू ठेवायचा, बादली भरते, आपण आंघोळ करतोय, पाणी वाहते, पाणी वाया जाते, असं न करता म्हणजे जास्त पाणी वापरायचं नाही. नॉट लेस, किंवा अर्धीच बादली पाणी घेतलं आणि अर्ध्या बादलीत कशीबशी आंघोळ केली, हे पण योग्य नाही. त्यामुळे जेवढं आपल्याला पाणी लागतं आंघोळीच्या वेळेस, कमीत कमी 1 बादली तरी, म्हणजे पुरेपूर पाण्यात मी स्वच्छ आंघोळ करतो. तुम्ही करू शकता का? आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. खाली बघा तेलाची बाटली एक दिसते तुम्हाला आणि कंगवा. तर मी माझ्या केसांना स्वतःच्या हाताने तेल लावू शकतो आणि विंचरू शकतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. मी माझे केस स्वतः धुवू शकतो आणि सुकवू शकतो. तर मुलांचे केस लहानच असतात, त्यामुळे त्यांना प्रश्न नाही धुवायला आणि सुकवायला. पण ज्या मुलींचे हल्ली कापलेले असतात, पण ज्या मुलींचे केस वाढलेले आहेत, मोठे आहेत, त्यांना स्वतःचे केस धुता येतात का? आता इयत्ता 6वीमध्ये का आईच धुते? आई धुत असेल तर काही हरकत नाही, पण हळूहळू 7वीपर्यंत तुम्ही स्वतःचे केस धुवायला शिकायला हवं, कारण तुम्ही आता 11 वर्षाचे झालेले आहात. बाजूला बघा 2 छोटी मुलं दिसतात ना. एक म्हणतोय, आय नो यू कॅन डू इट टू. मला माहिती आहे की तू पण करू शकतोस. बट डू यू डू इट, पण तू करतोस का? ही छोटी छोटी कामं बऱ्याच 6वीच्या मुलांना करता येण्यासारखी, पण ती करतात का? और डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर. का तू अजून तुझ्या आईवर डिपेंड आहेस? डिपेंड म्हणजे अवलंबून आहेस. काही मुलं
अजूनही आईकडून आंघोळ घालून घेत असतील किंवा काही मुलं स्वतः करत असतील. इयत्ता 6वीपर्यंतच्या मुलांना स्वतःची स्वच्छ आंघोळ, शरीराचे सर्व अवयवांची स्वच्छता राखणे आली पाहिजे. खाली बघा, डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स? म्हणजे तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेता का? कपडे म्हणजे जे तुम्ही घरी वापरता ते, जे तुम्ही बाहेर जाताना फिरायला जाताना वापरता ते, किंवा शाळेचे कपडे, असे तुमच्या स्वतःच्या कपड्यांची तुम्ही काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. आय वॉश माय अंडरगारमेंट्स एव्हरी डे. आय डोंट स्टॅक अप used and solid clothes. I put them in the washing bucket on time. I brush or scrub the solid parts with soap before I add them to the washing pile. I can hang the clothes neatly without creases to dry on the clothes line. I can fold all clothes neatly. आता तुम्हाला स्वतःच्या कपड्यांची काळजी घेता येते का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. आता तुम्ही स्वतःचे कपडे दररोज धुत नसाल, पण जेव्हा नेसेसरी असेल, म्हणजे जेव्हा आवश्यकता असेल, त्यावेळेस तुम्हाला स्वतःचे कपडे धुता आले पाहिजेत. सर्वांचे नाही, घरातल्यांचे, फक्त स्वतःचे कपडे तुम्हाला धुता यायला हवेत. आता समजा एखाद्या दिवशी शाळेत पीटीच्या तासाला तुमचा युनिफॉर्म खूप खराब झाला असेल, मळला असेल, आणि तुमच्याकडे एकच युनिफॉर्म आहे, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत तो घालायचा आहे. मग दुपारी शाळेतून आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा युनिफॉर्म स्वच्छ धुवायला हवा आणि तो वाळत घालायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो वाळेल. कारण आई सकाळपासून कामं करून खूप थकलेली असते, मग आईलाच द्यायचा युनिफॉर्म धुवायला, स्वतः काही करायचं नाही, हे चुकीचं आहे. मग जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा मी स्वतःचे कपडे धुतो. आय वॉश माय अंडरगारमेंट्स एव्हरी डे. माझे जे अंडरगारमेंट्स आहेत, अंडरगारमेंट्स म्हणजे आतील कपडे, जे कपडे आपण वरून घालतो त्याच्या आतमध्ये आपण जे कपडे घालतो त्याला अंडरगारमेंट्स म्हणतात. ते अंडरगारमेंट्स मी दररोज धुतो. जेव्हा तुम्ही दिवाळीच्या नंतर शूज घालून येता शाळेत, बूट घालता, आणि तुमचे जे सॉक्स असतात ते तुम्ही दररोज धुतले पाहिजेत. आय डोंट सॅक अप यूज्ड अँड सॉलिड क्लॉथ्स. मी यूज म्हणजे वापरलेले आणि सॉलिड म्हणजे मळलेले, वापरलेले आणि मळलेले कपडे मी सॅकअप करत नाही, म्हणजे मी जमा करून ठेवत नाही. रोजचे कपडे रोज धुतले पाहिजेत, नाही तर त्यांना घाण वास येतो. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. आणि समजा तुम्ही शाळेतून आलात तर तुमचा जो युनिफॉर्म आहे तो तुम्ही धुण्याच्या बादलीमध्ये लगेच टाकला पाहिजे. काही मुलांना सवय असते की शाळेतून आले की शर्ट इकडे फेकायचा, पॅन्ट तिकडे फेकायची आणि घरचे कपडे घालायचे. तसं न करता आपले शाळेचे कपडे घरी गेल्याबरोबर धुण्याच्या बादलीत ठेवून द्यायचे, किंवा जर 2 दिवसांनी धुत असतील तर मग जी जागा आहे कपडे ठेवण्याची तिथे ते व्यवस्थित ठेवायचे. त्याचप्रमाणे आंघोळ झाल्यानंतर आपण आधी वापरलेले जे कपडे आहेत ते आपण धुण्याच्या बादलीत व्यवस्थित ठेवून द्यायचे, म्हणजे आई ते धुवेल. आणि आंघोळ झाल्यानंतर नेहमी स्वच्छ कपडे घालायचे. ठीक आहे. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. तर मी ते कपडे वॉशिंग बकेटमध्ये म्हणजे धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवतो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉलिड पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पाईल. पाईल म्हणजे ढीग, म्हणजे कपड्यांचा धुण्याच्या कपड्यांचा जो ढीग असतो, म्हणजे घरातल्या सर्वांचे धुण्याचे कपडे ज्या बादलीत ठेवले जातात त्या बादलीत, त्या ढिगामध्ये माझे धुण्याचे कपडे ठेवण्याच्या आधी मी काय करतो, तर जो मळलेला भाग आहे, कपड्यांचा जास्त मळलेला भाग आहे, त्याला मी साबण लावतो आणि चांगला घासून ठेवतो त्या बादलीमध्ये, म्हणजे तो जरा स्वच्छ होईल, जास्त स्वच्छ होईल. ठीक आहे. आय कॅन हँग द क्लोथ्स नीटली. त्याचप्रमाणे मी कपडे नीटनेटकेपणे वाळत घालतो. काही मुलांना कपडे वाळत छान घालता येतात, काही मुलं नुसती अशी
काय करतात, उचलतात आणि दोरीवर ठेवून देतात. तर कपडे आधी व्यवस्थित पिळून घ्यायचे, धुवून झाले की ते झटकायचे 2-3 वेळा आणि नंतर दोरीवर व्यवस्थित पसरवून टाकायचे. विदाउट क्रिसेस म्हणजे चुन्या न पाडता. मी कपड्यांना चुन्या न पाडता व्यवस्थित वाळत घालतो. कुठे, टू ड्राय ऑन द क्लोज लाईन म्हणजे ती कपडे वाळत घालण्याची दोरी आहे. त्या दोरीवर मी कपडे चुन्या न पाडता व्यवस्थित वाळत घालतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. आणि मी कपडे सुकल्यानंतर, जेव्हा आपले कपडे संध्याकाळी सुकतात सकाळी धुतलेले, ते मी व्यवस्थित नीटनेटकेपणे घडी घालून ठेवतो. आता कोपऱ्यात बघा डाव्या हाताला ती मुलगी म्हणते, यू टू कॅन डू ऑल दिस. ही सगळी कामं तुम्ही पण करू शकता किंवा तू पण करू शकतेस. हॅव यू ट्राईड. तू प्रयत्न केलास का कधी कामं करण्याचा? आपण नुसतं दिवसभर फिरायचं किंवा टी व्ही पाहायचा, मोबाईल घेऊन बसायचं आणि सगळी कामं आईला करायला द्यायची, हे चुकीचं. जी कामं तुम्ही स्वतः करू शकता ती तुम्ही केली पाहिजे. मुलांनो, आज आपण पेज नंबर 22 आणि 23 2 पानं शिकलो. ही दोन्ही पानं तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहेत. पेज नंबर 22चा जो मी अभ्यास पाठवते तो अभ्यास तुम्हाला करायचा आणि मला फोटो पाठवायचा. पुढच्या तासाला आपण पुढची 2 पानं शिकणार आहोत, पेज नंबर 24 अँड 25. ओके.